कार्यकर्ते बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो तसंच आमचे पत्रकार मित्र, आज आपल्या सांगलीमध्ये हिंदू व्यवसाय बंधू अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज त्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आणि हिंदू समाजाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आम्ही इथे उपस्थित आहे। आताच्या एकत्रित पूर्ण हिंदू धारकांना भेट देऊन आपल्या या सभेला आम्ही सगळेजण उपस्थित झालेलो आहोत। मी जयकरताई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की आपण सगळ्या जणांनी आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू व्यावसायिकांना जो व्यासपीठ उपलब्ध करून दिलाय हे निश्चित पद्धतीने कौतुकास्पद आहे आणि अशाच पद्धतीने तुमच्याकडून आवर्जून हिंदू राष्ट्र म्हटलेला आमच्या काळे साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली की त्यात आपण पावलं त्या दिशेने टाकलं पाहिजे। पण काळे साहेब मी आपल्याला सांगेन की ज्या राष्ट्रामध्ये 90% हिंदू राहतात तो राष्ट्र हिंदू राष्ट्रच आहे। त्याला आपल्याला कोणाचीही गरज नाही, विचारायची गरज नाही। हा काय पाकिस्तान नाही का बांगलादेश नाही, आमच्याकडे 90% हिंदू राहतात। आमचा हा राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात प्रथम हिंदूंचं हित बघितलं जाईल आणि मग सगळ्यांना मोजलं जाईल, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। म्हणून एकत्रित ते सर्व धर्म समभाव वाजवणारे पिपळी किंवा हे टेप रेकॉर्डर वाजवणारे जे लोक आहेत त्यांनी थोडं पाकिस्तान मध्ये जाऊन सर्व धर्म समभावाचे टेप रेकॉर्डर लावून यावं। तिथे जरा भाईचारा, गंगा जमुना, तहजीब बिजीब सगळे मोठे मोठे डायलॉग तिथे जाऊन म्हणा। सगळे तुमचे लाड इथे कशाला, सगळे मोठे मोठे डायलॉग इथे कशाला, इथे आमची भूमिका स्पष्ट आहे। हा हिंदू राष्ट्र आहे, हिंदूंना सुरक्षित ठेवणं, हिंदूंना आर्थिक सक्षम करणं ही आमच्या सगळ्यांची भूमिका असल्यामुळे त्या दिशेने आम्ही सगळेजण वाटचाल करतो। आणि मग या हिंदू राष्ट्रामध्ये वावरणारा प्रत्येक नागरिक जो जो ह्या आपल्या देशाला आपला देश म्हणत असेल, जो जो ह्या तिरंग्याला सलाम ठोकत असेल, जो जो आमच्या बरोबर उभा राहून वंदे मातरम म्हणत असेल तो ह्या राष्ट्रामध्ये निश्चित पद्धतीने आमच्याबरोबर राहू शकतो, ही आमची भूमिका आहे। याच्यामध्ये काही बदल होण्याचं काही कारण नाही आणि आम्हाला पण बदल करणं सांगा अशी हिंमत करा, अशी हिंमत पण कोण करत नाही। कारण का हिंदूंचा तेवढा घाट आणि भीती आणि वचक या हिंदू राष्ट्रामध्ये असलीच पाहिजे अशी भूमिकेत आम्ही आहे। कडवटपणा असलाच पाहिजे, कट्टरपणा असलाच पाहिजे। अगर आपण आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये उभे राहून आपल्याला अगर आपल्या भगवा ध्वज उभा करण्यासाठी, आपली महाआरती करण्यासाठी अगर 2 वेळा विचार करायला लागतोय तर मग नेमका आपण या देशामध्ये स्वतःला हिंदू म्हणून घेऊ शकतो का, हा प्रश्न खरं म्हणलं तर आपण सगळ्या जणांनी विचारलं पाहिजे। सेक्युलर हा शब्द आपल्या काही अतिशहाण्या लोकांनी आणलेला आहे। मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मूळ संविधानाचा ढाचा जेव्हा 26 नोव्हेंबरला सुपूर्द केला, त्या मूळ ढाच्या संविधानाच्या ढाच्यामध्ये सेक्युलर शब्द होता का, याचं उत्तर पहिल्यांदा आम्ही लोकांना दिलं। हे नंतर काँग्रेसची केलेली घाण आहे की आता पुसत आपल्याला एवढ्या पिढ्या घालायला लागल्या। लागून चालन करण्याची ही सगळी नाटकं आहेत ज्याची शिक्षा असंख्य पिढ्यानपिढी आज आपण सहन करतोय। आणि म्हणून आपली भूमिका ह्या राष्ट्रामध्ये राहत असताना आपण जेव्हा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा आपली भूमिका सरळ स्पष्ट असली पाहिजे। आपण आर्थिक सक्षम नेमकं कोणाला बनवावं, दुकानावर उभं राहत असताना समोरचा हा माझा हिंदू बंधू आहे का, याचा विचार करून मला वाटतं आपण खिशात हात टाकला।
खिशात तुम्ही पैसे टाकताय खरेदी करून, तो अगर तो पैसा आपल्या राष्ट्राच्या विरोधात वापरत असेल, जिहाद करण्यासाठी वापरत असेल, मग नेमकं तुम्ही अप्रत्यक्ष पद्धतीने या जिहादाचं जे काही स्वप्न आहे की ह्या राष्ट्राला 2047 ला इस्लाम राष्ट्र त्यांना बनवायचं आहे, त्या त्यांच्या स्वप्नामध्ये तुम्ही तर गुंतवणूक करत नाही ना, याचा विचार करून आपण ह्या बाजारपेठामध्ये फिरलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा ताईने ह्या कार्यक्रमाची माहिती दिली, मला फार समाधान वाटलं. मला कार्यक्रम आवडला की नाही, हा चांगला कार्यक्रम आपण राबवत आहे. कारण का आपली जेव्हा हिंदुत्वाचं काम आम्ही जेव्हा करतो, लव जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्डच्या निमित्ताने जेव्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो, त्या लव जिहादच्या संदर्भात जेव्हा आम्ही असं की आमच्या माता भगिनींच्या जेव्हा संपर्कात येतो, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, जो जिहादसाठी जो पैसा वापरला जातो तो कुठल्या पद्धतीने आमच्या माता भगिनींचं आयुष्य खराब करण्यासाठी तो तिथे ठेवला जातो किंवा वापरला जातो. म्हणजे आमची जी हिंदू बहीण ती नेमकं कुठल्या घरात राहते, किती श्रीमंत घरात राहते, आणि मग तिच्या संपर्कात येण्यासाठी, तिच्या नजरेसमोर येण्यासाठी समोरचा तो जिहादी नेमकं कुठली गाडी फिरवली पाहिजे, तिने कसे कपडे घातले पाहिजे, महागडं घड्याळ घालावं किंवा कुठल्या घड्याळ घालावं, गळ्यात किती चेन असलं पाहिजे, या सगळ्याची माहिती घेऊन त्या हिंदू बहिणीकडे पाहिलं जातं आणि टार्गेट केलं जातं. आणि मग हा जो पैसा जिहादसाठी वापरला जातो, हा जो पैसा त्याच्या खिशात टाकला जातो, जेणेकरून तो पुढे जाऊन जिहादसाठी तो पैसा वापरू शकेल, तो अशा पद्धतीच्या बाजारपेठातून फिरून त्यांच्या खिशात जातो आणि मग तो आमच्या राष्ट्राच्या विरोधात त्या सगळ्या ह्या जिहाद करण्यासाठी केला जातो. म्हणून आपण हिंदू म्हणून आपली भूमिका आणि आपले विचार ठेवणं स्पष्ट असलेच पाहिजे. आम्ही काय कोणाच्या पोटावर लाथ मारत नाही, पण कोणी आमच्या पण पोटावर लाथ मारू नये ही भूमिका आपल्या सगळ्यांची सरळ स्पष्ट असली पाहिजे. मी आता मच्छी मार्केटचं भूमिपूजन करून इथे आलेलो आहे. जात असताना काही लोकांनी माझ्या कानात ठेवलं, कशा मॅडम तुम्हाला नितेशजी, तुम्ही ज्या मच्छी मार्केटचं भूमिपूजन करून गेलाय, नेमकं तिथे हिंदू समाजाचे मच्छी विक्रेत्यांना किती बसायला जाते जरा माहिती घ्या आणि मग पुढची जरा कारवाई करा. मी शिंदे साहेबांना सांगेन याच्यावर लक्ष ठेवा. तुम्ही लक्ष ठेवा. भाषण ऐकल्यानंतर मला वाटतं परत जाईपर्यंत त्यांचं काय खरं नाही बाकीच्या लोकांना. पण अशा लोकप्रतिनिधी आणि अशा कडवटपणा असलंच पाहिजे. आम्ही काय इकडे तिकडे बघणारे लोक नाही. नुकसान कसलं, आणि मी ज्या मतदारसंघामध्ये निवडून येतो, मी अभिमानाने सांगतो, मी आमदार हा हिंदू मतांवरच झालेलो आहे. आम्हाला राष्ट्र अभिमान आहे. मी गेलोच नाही ऑनलाईन मध्ये मत मागण्यासाठी, नाही की आता म्हणतात जावा काय कोणाला द्यायचं तर द्या. पण मी तुम्हाला सांगतो की फक्त नुसतं निवडून आलो नाही. 2019 ला जेव्हा निवडून आलो, पहिल्यांदा निवडून आलो 26,000, 19 ला निवडून आलो 29,000. मग ह्याच वर्षी जेव्हा जे लोकसभाची निवडणूक झाली, ज्यावेळी वडील तिकडचे उमेदवार होते खासदार म्हणून, तेव्हा 29,000 वरून 42,000 वर गेलो. आणि आता जेव्हा 24 ला आमदार म्हणून निवडून आलो, 58,000 निवडून आले. काय फरक पडला मला? काय फरक पडला? उलट माझे सर्व खर्च लोक फिरवत होते. ते मुंबईवरून आलेले, साऊदीवरून आलेले माल काढण्यासाठी बॅगा भरून, ते कैसा भी इसको गिराओ वरना विधानसभा में हम लोग को तो जीने देता नहीं. पण माझ्या इकडला हिंदू समाज जागृत झाला, उभा राहिला, मतदान केलं आणि या आमदार नाही मंत्री म्हणून मी तुमच्या समोर इथे आलेलो आहे. काही फरक पडत नाही. आपण आपली भूमिका सरळ स्पष्ट असली पाहिजे की बाबा मला हिंदूंच्याच मतांवर निवडून यायचंय, बाकी सगळ्यांची गरज नाही. गेट आउट. काय फरक पडत नाही. आपण हिंदू म्हणून
हजम होत नाही का हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो. आमच्या ते एक बाहेर येतात मतदान करायला, हिंदू समाज येऊ शकत नाही. ईव्हीएम वर दोष देतात. आता या लोकांना ईव्हीएम फुल फॉर्मच कळला नाही. हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं कळलंच नाही. ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला. म्हणून आम्ही ईव्हीएम वरून निवडून आलो आणि आपण काय बोलतो ईव्हीएम म्हणूनच निवडून आलो नाही. बरं 3-3 आमदार बसले की नाही ईव्हीएमचे हे देऊन टाका ब्रेकिंग वाजवा. भूमिका सरळ स्पष्ट असली पाहिजे आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये. व्यवसाय करत असताना, बाजारपेठामध्ये फिरत असताना, पूर्ण आपल्या दिवसभराचा कार्यक्रम करत असताना पोटापाण्याचा विचार करा, पण त्याच्या अगोदर आपल्या धर्माबद्दल विचार करून आपलं आयुष्य जगा. आपला धर्म आपलं प्राधान्य असलाच पाहिजे. ज्यांच्या विरुद्ध आपण आवाज उचलतोय, ज्यांच्या विरुद्ध आपण हे आवाज पेलतोय, ते लोक विचार करतात का आपल्याबद्दल? ते लोक घेतात का आपल्या बाजारपेठामध्ये येऊन विकत काय? ते लोक विचार करतात का बाबा जो व्यवसाय करायचा मी सगळ्यांबरोबर करू असं विचार करताना कधी बघितलंय? लोकप्रतिनिधी आणि नेते जर बसतात व्यासपीठावर, निवडणुकीच्या अगोदर असंख्य लोकांना आम्ही मदत करतो, सेवा करतो, आयुष्य वाचवतो, मगर मतदानाची जेव्हा वेळ येते तेव्हा पहिला आम्हाला धर्म और फिर मतदान असं करून आम्हा लोकांना एक तरी मतदान पडतं काय विचार? आता खाले साहेब बोलले कर्जा पद्धतीने तिथे भगवा झेंडा तिथे उंच ठेवताय. ही भूमिका सरळ स्पष्ट असली पाहिजे. त्याच्यामध्ये इकडे तिकडे नाही, प्लस मायनस नाही, 19-20 नाही. जे आहे हिंदुत्वाच्याच नावाने आम्ही चालणार आहोत. हिंदुत्वाच्याच नावाने आमचं राज्य प्रगती प्रगत होणार आहे. हिंदुत्वाच्याच नावाने आमचं राज्य पुढे जाणार आहे. ही भूमिका सरळ स्पष्ट आमच्या राज्याचे हिंदुत्वाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरळ स्पष्ट केली. नाहीतर बघा प्रचाराच्या निमित्ताने गप्प केलं का मला थोबाड बंद झाला आमचं काय झालं म्हणजे समजून जायचं पण शेवटी आम्ही आमच्यासाठी बोलणार नाही तर बोलणारे आहेत कोण? आम्ही आमच्या माता भगिनी हिंदू माता भगिनीला वाचवणार नाही तर कोण वाचवणार? आमच्या माझ्या आमदारांनी अनुभव बोलले ना, ऍफिडेव्हिट वर लिहून दिले 100 रुपयाचे, म्हणजे आमच्या बहिणीचं आयुष्य 100 रुपये आणि आम्ही गप्प बसायचं. आम्ही सर्व धर्म समभाव करत बसायचं. आम्ही आमच्या मतांचा आमच्या आमदारकीचा विचार करत बसायचा. आम्ही विचार करायचा की बाबा नाही माझ्या हिंदू बहिणीला वाचवलं तर ही 5 मतं माझी खराब होती आणि मी आमदार बनणार नाही असं नालायक आम्ही म्हणत बसायचं. आणि म्हणून ही आजच्या पद्धतीचे कार्यक्रम हे आपल्या महाराष्ट्रामध्ये मी तो बोलतो नाही, तुम्ही जे हे सुरुवात केलंय प्रत्येक बाजारपेठामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे कार्यक्रम झाले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात जिथे जिथे जायचं मला सांगा, तिथे जाऊन हिंदुत्वाची ज्योत आपण पेटून जाऊ, पण जे विकत घेणार ते हिंदुत्वच विकत घेणार अशी भूमिका आपल्या सगळ्यांची गरज स्पष्ट असते. या सगळ्या गोष्टी आवर्जून आपल्या सांगण्यासाठी आणि आपल्याशी बोलण्यासाठी ते आलेलं सरकार म्हणून आम्ही आहोतच आपल्याबरोबर. हळूच खाणे साहेब बोलले केंद्रीय मंत्री झाला भाषणाच्या अगोदर आठवण करून दिली. नाहीतर आपल्यासारखे मस्तीखोर विद्यार्थी माहिती आहे तुम्हाला कसे असतात, हे गेला वाजवतात पूर्ण दिवस. पण शेवटी भूमिका काही कुठलीही तडजोड करण्यापैकी आम्ही नाही. आम्हाला हिंदू समाजाला ज्या हिंदू समाजाने हे भगवादारी सरकार आणलं त्याला सुरक्षित ठेवणं ही आमची प्राथमिकता आहे. मंत्री म्हणून पण आमची प्राथमिकता आहे. ही आमची भूमिका आहे. म्हणून यापुढे चालत असताना जे जे काय करू ते हिंदू समाजाच्या हितासाठी आणि हिंदू समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी. आमचे विशालगडच्या संदर्भात आलेले आमचे हिंदुत्वादी सहकारी माझ्या व्यासपीठावर 12 तारखेला मला बोलले काहीतरी उरूस होणार आहे. मी तुम्हाला बोलतो चिंता करू नका,
हे हिंदुत्वाचं सरकार आहे. आम्हालाही बघायचं की 12 तारखेला तिथे उरूस कसा होतो. आम्हाला शेवटी एक भूमिका आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली. कारवाया सुरू केल्या आणि जेव्हा कारवाया सुरू केल्या आज तर ते राज्याचे प्रमुख आहेत. हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. आमच्या शिवरायांचा इतिहास किती आहे. आम्ही आमच्या शिवरायांसाठी एवढं करू शकतो नाही तर कशाची हे मंत्रिपद काय चाटायला ठेवायची काय. आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे. आता माहिती तुम्ही माझ्या हातात निवेदन दिलंय. आमदार असतो किंवा कार्यकर्ता असतो तो जाऊन जे काय करायचं ते केलं असतं. पण आता मंत्री झालेला मंत्री झाला असल्यामुळे आता तुमचे सरकार आहे. प्रशासन आज आपल्या हातामध्ये आहे. एक चळवळ हिंदुत्वादी गृहमंत्री आहे. तुम्ही कसल्याची चिंता करू नका. जे काय तिथे करायचंय तुमचं सरकार तुमच्यासाठी निश्चित पद्धतीने करेल. आणि शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही तिथे जे काय मावळे म्हणून महाराजांचा इतिहास तिथे सुरक्षित ठेवण्याचं काम हे आमच्या सगळ्यांचं असेल. हा विश्वास तुमच्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना मी देतो. म्हणून पुढे जाता जाता मी या सगळ्या गोष्टी ज्या आवर्जून आपल्याला सांगितलं. शेवटी हिंदू म्हणून आपण ह्या सांगलीमध्ये वावरत असताना सांगलीचे खासदार त्या बैठकीमध्ये त्या कार्यक्रमामध्ये आले बोलले आणि पुढच्या कार्यक्रमात निघून गेले. थोडे थांबले असते तो त्यांच्या माहितीमध्ये थोडा ज्ञानामध्ये भर टाकले असते. मला बोलतात की इथे सगळे आम्ही हिंदू मुस्लिम फार गोडं नाही काय म्हणजे ही सांगली खरी आहे की जे आम्ही ओळखतो ती सांगली खरी आहे. आणि मग अगर गोडं बोललेले सगळे राहत असतील मान सन्मान एक दुसऱ्याला देत असतील मग या सांगलीमध्ये कत्तलखाने सुरू कसे त्याचं उत्तर पण जरा देऊन गेले असते तर बरं झालं. कदाचित त्यांना माहिती आहे की मंत्री थोडा कोण फटके आहे थांबलं तर अडचण होईल. म्हणून माझ्या अगोदरच विचार केले फोन करेन त्यानंतर मला बाबा पहिल्यांदा खासदार झालाय अभ्यास कर. खालचे सगळे आता आमदार भारतीय जनता पक्षाचे आलेले आहेत हे लक्षात ठेव. महायुतीचे आहे. जिल्हा नियोजनमध्ये नाहीतर आमचे बीजेपी आणि महायुतीचे शिलेदार कसे फाडून खातील ना काढणार पण नाही. म्हणून उगाच आमच्या सांगलीबद्दल चुकीची प्रतिमा तयार करायची नाही. हे सर्व धर्म समभाव आम्ही सगळे पुन्हा गुंडलेले राहतो तर तिथेच त्या मच्छीमारांमध्ये गडबड होती सगळे हिंदू मच्छीमार आणि आम्हाला सांगतात सगळे राहतात. म्हणून या काही गोष्टी आपल्याला सरकार आल्या असल्यामुळे आपल्याला बदलायचं आहे. ताईंकडे निवेदन आलेलं इकडचे गावबद्दल कुठली तरी मस्जिद आहे असं ताईंकडे कुठली तरी निवेदन आलं होतं आणि मग आपल्या त्या संबंधित पीआयला कळलं नितेश राणे यांना हळूद ताईंना सांगितलं काढून टाकतो घरी. का नितेश राणेला याची गरज आहे. ज्या ज्या गोष्टी अवैध आहेत ज्या ज्या गोष्टी नियमबाह्य आहेत ते काढून टाका. आम्ही कुठे काय बोलतो. जे नियमाखाली असेल ते ठेवा ना. आम्ही कोणाच्या विरुद्ध जात नाही. आम्ही त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष घालत नाही. पण जो नियम हिंदूंना लागतो तो नियम अगदी सगळ्या धर्मांना लागला पाहिजे एवढी सरळ स्पष्ट भूमिका आहे. आम्ही अर्धा इंचावर आमचं मंदिर बांधलं ते येतात का नाही सगळे जेसीबी लावायला तिकडे सगळे अधिकारी आपले येणार सिंगम म्हणायला. जसं काय सगळं काय कळतं आम्हाला काहीच कळत नाही. पण आता सरकार हिंदुत्वाचं आलेलं आहे. आता ज्या काय ह्या गोष्टी आता लागून चालणार नाही. आता कोणाचे लाड चालणार नाही. जे काय अधिकृत आहे ते वेळेत काढून टाकावं नाहीतर आम्ही सगळे मंत्रालयामध्ये बसलेलो आहे याचे फक्त लक्षात घ्या आणि मग पुढची कारवाई करा. म्हणून या निमित्ताने परत एकदा या हिंदू गर्जना सभेच्या निमित्ताने इथे आलेल्या सगळ्याच मान्यवरांना मी तुमचा मनापासून आभार मानेन की आम्हाला जे स्वागत केलं आदर सत्कार केला. मला आग्रहाने इथे बोलवलं पण आता 5 वर्षामध्ये आमच्या ह्या सांगलीला भगवादारी सांगली बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी आमचं सरकार करेल हा शब्द तुम्हाला इथे देऊन जातो आणि इथेच